महाराष्ट्रात अशी अनेक देवस्थाने आहेत, ज्यांच्यावर लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. त्यापैकीच एक म्हणजे श्री संत बाळूमामा देवस्थान. आजही महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि इतर अनेक भागांतून भाविक मोठ्या श्रद्धेने बाळूमामांच्या दर्शनासाठी येतात. बाळूमामांना अनेक जण आपल्या कुलदैवतेप्रमाणे मानतात. विशेषतः मेंढपाळ समाजासाठी संत बाळूमामा हे आराध्य दैवत आहेत. असे मानले जाते की संत बाळूमामांनी आपल्या आयुष्यात जनसेवा, प्राणीसेवा आणि अध्यात्माचा संदेश दिला. त्यामुळे त्यांच्या नावाने उभारलेले देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून लाखो लोकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहे. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर देणग्या, सोन्या चांदीचे दागिने, पशुधन आणि इतर स्वरूपात अर्पण केले जाते. पण अशाच या श्रद्धास्थानाबाबत आता एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल 60,75,00,000 रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. हा राज्यातील मंदिरांमधील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक असू शकतो, असा दावा केला जात आहे की या प्रकरणी उपनिबंधक रागिनी उर्फ रोहिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही त्या अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास आणि पोलिसांच्या कारवाईवरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून काय भूमिका मांडली जाते आणि तपासात काय निष्पन्न होते हे पुढील चौकशीत स्पष्ट होईल. आता पाहूया या कथित गैरव्यवहारातील प्रमुख मुद्दे. सर्वप्रथम जमीन व्यवहारातील अनियमितता. अवघ्या 20 लाख रुपयांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे थेट 3 कोटी रुपयांची दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. दुसरा मुद्दा म्हणजे देवस्थानाच्या 23 जमिनींच्या नोंदींमध्ये तफावत. मालकी हक्क आणि अधिकृत कागदपत्रांमध्ये मोठे घोळ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तिसरा आरोप आहे देणग्यांच्या हिशोबाबाबत. दानपेटी, पशुधन विक्री आणि इतर मार्गाने येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या देणगीचा अधिकृत व पारदर्शक हिशोब उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची नोंद, वजन आणि विक्रीचा तपशीलही उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आल्याचा दावा आहे. उत्पन्न आणि खर्चाचे वेगवेगळे हिशोब दाखवण्यासाठी 2 स्वतंत्र नोंदवह्या वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. FIR नुसार बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याच्याही कलमांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपासानंतरच निश्चित होणार आहे. दरम्यान या प्रकरणानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली आहे. पडळकर यांच्या मते देवस्थानाकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी आणि देणग्या जमा होतात. मात्र स्वतंत्र कायदेशीर चौकट नसल्यामुळे व्यवस्थापन, आर्थिक पारदर्शकता आणि भाविकांसाठीच्या सुविधा याबाबत प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे स्वतंत्र अधिनियम करून देवस्थानाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, पारदर्शक आर्थिक व्यवहार आणि विकास कामांना गती देता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच देवस्थान समितीवर मेंढपाळ समाजाला प्रतिनिधित्व देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. कारण संत बाळूमामा हे या समाजाचे आराध्य दैवत मानले जातात आणि समाजाच्या देवस्थानाशी अतिशय जवळचा भावनिक संबंध आहे. आता या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणा पुढे कोणती कारवाई करते, आरोपांवर संबंधितांची भूमिका काय असते आणि न्यायालयीन प्रक्रियेत कोणती नवी माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक कायदा असावा असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह व सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह.